नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली गणित विषयातील 1 ते 9 अंकांचा अभ्यास करणार आहोत. 1 ते 9 अंकांची आपण आज ओळख शिकणार आहोत. तर बघा, आकाशात सूर्य एक, एक बोट, एक ठोकळा, एक वाटी, एक. एक कसा लिहायचा? गोल आणि रेषा. खाली त्यांनी लिहून दाखवलं आहे, गोल एक. तुम्हाला वाटलं तुम्ही सरळ असा एकही लिहू शकता. तर दोन, दोन डोळे, दोन बोट, दोन भेंड्या, दोन ठोकळे, दोन. दोन कसा लिहायचा? वाटी आणि रेषा. बघा, हे सर्व गिरवायचे आहेत. वाटी रेषा, वाटी रेषा. दोन. आता तीन, तीन पाने, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, तीन बोटे, तीन. तीन कसा लिहायचा? वाटी, पुन्हा वाटी आणि त्याला खाली तिरपी रेषा. तीन, तीन. आता चार, 1 2 3 4, 4 सफरचंद, 4 ठोकळे, 4 गाड्या, 4 बोटं. चार. बघा, 4 कसा लिहायचा? तिरपी रेषा, वाटी, पुन्हा रेषा. पेन एकदा पकडली का उचलायची नाही. 4. आता 5. 5 कसा लिहायचा? बघा, 5 मणी, 5 ठोकळे, 5 भोवरे, 5 बोटे. आपल्या एका हाताला किती बोटं असतात? 5. आता हा 5. बघा, 5 एकदम सोपा आहे. वाटी, तिला रेषा, वाटी उभी रेषा. 5. आता 6. 6 फुगे, 5 आणि 1 6 बोटे, 6 ठोकळे, 6 पतंग. 6 कसा लिहायचा? बघा, 3 असतं, 3पेक्षा उलटा. 6. वाटी, पुन्हा वाटी, खाली रेषा. आता 7. 7 पंत्या, 7 ठोकळे, 7 बोटे, 7 पेन. 7. वाटी आणि मध्ये गोल करायचा. 7. 7. आता 8. एकदम सोपा आहे 8. बघा, 8 छत्र्या, छत्रीच्या काडीचा आकार पण खाली 8 सारखा दिसतो. बघा, 8 ठोकळे, 8 कप, 8 बोटे. बघा, 8 सरळ नाकासारखा 8 दिसतो. बघा, 8 8 लिहिताना बोलायचं. आता 9. 9 बॅट, 9 ठोकळे, 9 चिमण्या, 9 बोटे. 9 कसा लिहायचा? बघा, आता गोल काढताना असा पूर्ण गोल काढायचा आणि मग तिरपी रेषा. 9 9. आता बघा, हे किती आहेत खाली? बघा, चित्र किती आहेत? बघा, 5 फुलं. मग इथं 5ला गोल करायचं. किती पानं आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 कुठे आहे? हा 7 आहे, त्याला गोल करायचं. 1 2 3. किती झाडं आहेत? 3 झाडे, त्याला 3ला गोल करायचं. आता बघा, खाली प्रश्न काय आहे? चित्रे मोज, चौकटीत संख्या लिही. आता बघा, चित्र मोजू आपण. सैनिक किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. मग चौकटीत काय लिहायचं आहे? 9 लिहायचं. आता बघा, सिस्टर किती आहेत? नर्स 1 2 3 4 4. आता हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 6. चौकटीत 6 लिहायचा. आता बघा, इथं दिलेल्या संख्या एवढी चित्रे काढ. आता 8 आहे ना, मग 8 चित्र काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8. इथं 5 चित्र काढायचे. आपण त्रिकोण काढू 5. इथं 9 काढायचे आहेत. 9 चौकोन काढू आपण.
जेव्हा 5पेक्षा जास्त संख्या आली ना, एका रांगेत 5 काढायचे आणि खालच्या रांगेत उरलेले काढायचे, म्हणजे चुकत नाही आपलं. तर इथं आपण 1 ते 9 पूर्ण अंक लिहिणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 असं तिथं पण गिरवायचं आणि इथं पूर्ण 1 पासून 9 पर्यंत लिहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता बघा हे चित्र आहेत ना, चित्र मोजायचे आहेत आणि चौकटीमध्ये त्यांचे आकडे लिहायचे आहेत. किती चित्र आहेत तुम्ही बघायचे आणि मोजायचे, त्याप्रमाणे तिथं आकडा चौकटीत लिहायचा आहे. आता बघा गेट किती आहे, एकच गेट आहे बरोबर, इथं 1 लिहायचं. अशा प्रकारे सगळं सोडवायचं. आता बघा शून्याची ओळख, शून्य म्हणजे काहीच नाही. बघा आता ताटात मोदक किती आहेत, 5. ताटात मोदक आता बाबांनी 1 खाल्ला, 4 उरले. आता आईने 1 घेतला, 3 उरले. बाबांनी 1 घेतला, 2 उरले. दादाने 1 घेतला, 1 उरला. आता दीदीने 1 खाल्ला, ताटात मोदक राहिले का आता, नाही, म्हणजे शून्य. शून्य म्हणजे काहीच नाही, ताटात शून्य मोदक आहेत. शून्य म्हणजे फक्त असा गोल, गोल. आता आपण दशकाची ओळख पण शिकणार आहेत. तर बघा 9 ठोकळे म्हणजे 9 एकक. तर 9मध्ये 1 टाकला का झाले 10. आपल्या हाताची बोटं किती असतात, दोघं हातांची 10. 10 म्हणजे 1 दशक. 10 एकक पेन्सिली, 10 एकक मणी, 10 एकक खडू. इथं 10 अंक लिहायचा आहे. 1 0 10. तर बघा 10 एकक ठोकळे. आता आपल्याकडे अशी कांडी आहे बघा, 10 दशकाची एक दांडी. ते 1 दशक. म्हणजे हे 10 मण्यांची 1 माळ. तिला 1 दशक माळ म्हणतो आपण. 1 दशक दांडा, 1 दशक माळ. तर बघा 10 एकक लाडू, 1 दशक लाडू. म्हणजे 10 सारख्या वस्तूंचा 1 गट म्हणजे 1 दशक. 10 एकक म्हणजे 1 दशक. बघा अशा प्रकारे 1 ते 10 अंक वाचन करायचं आणि पाठ करायचं.